राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपा आणि नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका चांगलीच गाजली होती। नवाब मलिकांचे मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्या आरोपींसोबत संबंध असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता। त्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन नवाब मलिकांना अटक करण्यात आली। सध्या जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवारांसोबत मंचावर दिसतात। त्यामुळे राष्ट्रवादीने उघडपणे देवेंद्र फडणवीसांना झुगारलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलून नवाब मलिकांना अजित पवारांनी मानाचं पान दिलंय। राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे। मुंबईतल्या अणुशक्तीनगर मतदारसंघात रॅलीसह सभा पार पडली। या निमित्तानं आमदार नवाब मलिक पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर अधिकृतरित्या पाहायला मिळाले। दादा, आपको बताना चाहूंगी, इस 1.5 साल में मुझे जब जब जरूरत पड़ी कि अगर मुझे आज ऐसे जरूरत लगी कि दादा के पास जाके कोई सोल्यूशन निकालना है, और आज रात में 9 बजे भी मैंने फोन लगाया तो दूसरी सुबह 8 बजे मुझे उन्होंने अपने कार्यालय में या अपने बंगले पे बुलाया, और जब जब मैंने उनके पास गुहार लगाई तब उन्होंने मुझे उस मसले का हल निकाल के दिया। गेल्या वर्षी 14 ऑगस्टला नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर बाहेर आले। आतापर्यंत त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती। मात्र आता मलिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होत आपण अजित पवारांसोबत असल्याचं दाखवून दिलं। दरम्यान गेल्या वर्षी फडणवीसांनी एक पत्रक प्रसिद्ध करून मलिकांना महायुतीत घ्यायला विरोध केला होता। फडणवीसांनी त्या पत्रात काय म्हटलं होतं? नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे। सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आले। त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचं जरूर स्वागत करावं। मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षात कुणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे, पण त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागतो। त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे। त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांनी मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे। या संदर्भातली माझी भूमिका यापूर्वीच मी स्पष्ट केलेली आहे। तो इकबाल मिर्ची के साथ जिसका संबंध है वो चलता ही है, लेकिन नवाब मलिक मुस्लिम है करके नहीं चल रहा है क्या? तो एक बार ये स्पष्टता होना चाहिए कि आखिरी इनकी मानसिकता क्या है। तो इनका वो जो दिखा हुआ है असलियत अलग है। असलियत इनकी सत्ता के साथ है। इनकी कोई इनको किसी से दाऊद का तो बिरयानी खाने वाले लोग ही है लोग, इसलिए इनसे बात करना और इनके बारे में चर्चा करना मुझे लगता है कि अच्छी बात है। राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अशी नवाब मलिकांची ओळख आहे। मवियाचं सरकार असताना फडणवीसांच्या इशाऱ्यावरून ड्रग्सचा खेळ राज्यात सुरू आहे असा गंभीर आरोप मलिकांनी केला होता। आपल्यावरील आरोपांचं उत्तर फडणवीसांनी ईट का जवाब पत्थर से या म्हणीप्रमाणे दिलं। नवाब मलिकांची जुनी प्रकरणं उकरून काढली। मनी लॉन्ड्रिंगसह मलिकांचं कनेक्शन थेट दहशतवाद्यांशी असल्याचा आरोप केला। नवाब मलिकांवर आरोप काय? देशविघातक शक्तींना मदत केल्याचा आरोप। 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींसोबत व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप। नवाब मलिकांशी संबंधित कंपनीनं कुर्ल्यातील कोट्यवधी रुपयांचा भूखंड अत्यंत अल्प दरात विकत घेतला। ज्यांच्याकडून भूखंड खरेदी करण्यात आला त्यापैकी एक व्यक्ती मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित। भूखंड बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगाराशी संबंधित असल्यानं सरकार दरबारी जमा होणं आवश्यक होतं, परंतु भूखंड विकत घेऊन नवाब मलिकांनी गुन्हेगारांचा भूखंड वाचवला असा आरोप। नवाब मलिक आमचे पहिल्यापासून सहकारी आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे हे सहकारी। त्यामुळे नवाब मलिक ते मंत्रीही होते, तर नवाब मलिकांनी घड्याळाचा वापर करणं ही काही त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही। भारतीय जनता पक्ष नवाब मलिकांवर टोकाचे जेवण आरोप केले आणि देवेंद्र
बदललेल्या राजकीय स्थितीचा फायदा उचलण्यासाठी नवाब मलिकांनी अजितदादांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं. अर्थात मलिकांवरील आरोप गंभीर आहे. तेव्हा देशद्रोही आणि आता सत्तेतील सहकारी हे भाजपला कसं काय चालतं? गंभीर आरोप असणारे मलिक आता फडणवीसांसाठी धुतल्या तांदळासारखे झालेत का, असा सवाल उपस्थित होतो. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये डाग धुतले जातात असा आरोप विरोधक वारंवार करतात. मलिकांच्या आरोपानं यावर शिक्कामोर्तब झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.